तर मुंबई 3 वाजेपर्यंत खाली करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. जरांगे पाटलांना आझाद मैदान यामुळे सोडावं लागणार आहे. जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही, तर जरांगेंनाही बाजूला करा असं कोर्टाने म्हटलंय. कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस आता ऍक्शन मोडवर आले आहेत. थोड्याच वेळापूर्वी जरांगेंनी आंदोलनाबाबत काय भूमिका घेतली होती ती एकदा आपण पाहूया. उच्च न्यायालयाने आझाद मैदान खाली करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत. मुंबई 3 वाजेपर्यंत खाली करा असं म्हटलंय आणि आता 2:30 झालेले आहेत. म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता अवघे 30 मिनिट उरले आहेत. या 30 मिनिटात काय घडतं पाहावं लागेल. मी तर मेलं तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ दे. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे, पण मी मरुस्थळ इथून हटत नाही. तर कोर्टाच्या आदेशानंतर पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत. 3 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना तर दिलेच, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांना सुद्धा दिलेलं आहे. कारण देण्यात आलंय, आंदोलनाला कुठलीही परवानगी नाही असं. पोलिसांनी देखील ही नोटीस दिलेली आहे जरांगे पाटील यांना. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, या आदेशाची प्रत देखील देण्यात आली. आणि आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. कारण यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की जीव गेला तरी, गोळ्या घातल्या तरी मी हे उपोषण मागे घेणार नाही. मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरूच राहणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता केवळ जवळपास 29 मिनिटं उरलेले आहेत न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी. उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आझाद मैदान रिकामं करण्यासाठी. कारण दिलेलं आहे आंदोलनाला परवानगी नाही असं, आणि परवानगी नाही तर जरांगेंना सुद्धा बाजूला करा असं कोर्टाने म्हटलंय. मराठा आंदोलनाविरोधातील याचिकांवर सुनावणी देखील सुरू आहे. काल देखील एक सुनावणी पार पडलेली होती. 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असं देखील कोर्टाने म्हटलंय. 5 दिवसांपासून आझाद मैदान आणि आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मागणी एकच आहे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी व्हावी. या 2 मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. इतरही काही अन्य मागण्या आहेत, जसं की मराठा आंदोलकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, त्याचबरोबर मराठा आंदोलक जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी. अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली. त्यांच्या एका हाकेवर हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं कूच करू लागले, मुंबईत पोहोचले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. जरांगे पाटलांना आता आझाद मैदान सोडण्यासाठी सांगितलेलं आहे. वास्तविक आता उपोषण सुरू करतायत आणि आता 5व्या दिवशी नेमकी काय भूमिका जरांगे पाटील घेतात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाहावं लागेल. 3 वाजेपर्यंत आम्हाला वस्तुस्थिती कळवा असं कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि कोर्टाच्या निर्णयानंतर परत एकदा मोठ्या संख्येने आझाद मैदान परिसरात आंदोलक जमलेले आहेत. आंदोलकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न काही मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाजातले काही पदाधिकारी असतील त्यांच्याकडून केला जातोय. जरांगे पाटलांना आझाद मैदान आता कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सोडावं लागणार आहे. सोडतात का जरांगे पाटील हे बघणं महत्वाचं असेल. जवळपास 27 मिनिटं शिल्लक आहेत आता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी. कोर्टाने परवानगी नाही तर जरांगेंनाही बाजूला करा असे आदेश दिले आहेत आणि जरांगे पाटील मात्र आपल्या उपोषणावर ठाम आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आता आदेश दिलेले आहेत. तर काही नेत्यांनी सुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतलेली आहे.
तसंच 5 दिवस झाले तरी सरकार कुठलाही प्रतिसाद देत नाही, हे चुकीचं असल्याचं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. त्याचबरोबर उपोषणादरम्यान वैद्यकीय तपासणी देखील जरांगे पाटलांची काही वेळापूर्वी करण्यात आली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले होते. त्यांचं चेकअप करण्यात आलं आणि कंडिशन स्टेबल आहे, सॅम्पल घेतलाय अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली होती. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. उच्च न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नाही, त्यामुळे मैदान खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबई सोडण्याचेही आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता जरांगे पाटील आणि आंदोलक काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यासाठी वेळ अतिशय कमी उरलाय. 3 वाजेपर्यंतची डेडलाईन न्यायालयाकडून देण्यात आलेली होती. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. काही वेळापूर्वी जरांगे पाटील